महिला व मुलींच्या स्वसंरक्षणासाठी बुलढाण्यात 10 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन। बुलढाणा महिला आणि मुलींवरील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटना पाहता त्यांना स्वतःचे संरक्षण करता यावे यासाठी लाठीकाठी, दांडपट्टा आणि कराटे अशा मैदानी खेळांच्या प्रात्यक्षिक शिबिराचे नुकतेच बुलढाण्यात उद्घाटन करण्यात आले। मिशन परिवर्तन अंतर्गत उपक्रम बुलढाणा जिल्हा पोलीस दल, महिला व बालकल्याण विभाग, विश्वसिंधू बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि स्वामीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात पोलीस विभागाच्या मिशन परिवर्तन अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व मुलींसाठी हे 10 दिवसांचे प्रात्यक्षिक शिबिर आयोजित करण्यात आले आहे। या शिबिराचे उद्घाटन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका महिला व बाल संरक्षण अधिकारी वसुसाहेब उपस्थित होते। प्रतिसाद स्वसंरक्षणाचे धडे गिरवण्यासाठी या प्रशिक्षण शिबिरामध्ये शहरातील 60 पेक्षा अधिक महिला आणि मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे। पुढील 10 दिवस या शिबिराच्या माध्यमातून महिलांना विविध मैदानी खेळांचे आणि स्वसंरक्षणाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे। बुलढाणा जिल्हा पोलीस दल आणि महिला बाल विकास विभाग यांच्यासोबतच विश्वसिंधू सामाजिक संस्था आणि स्वामीराज सेवाभावी संस्था या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने उन्हाळ्यामध्ये मुलांना स्वसंरक्षणार्थ मुलींनी स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे यासाठी म्हणून लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी यांच्यासोबतच कराटे या विविधांचं प्रात्यक्षिक स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण शिबिर 16 तारखेपासून 26 तारखेपर्यंत म्हाडा कॉलनी येथे मोफत पद्धतीने आयोजित केले आहे। तरी आपण सर्वांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा आणि स्वसंरक्षणार्थ धडे घ्यावे ही विनंती।